निसर्गाच्या लहरीपणाशी झुंजणाऱ्या बळीराजावर निसर्गाने नाही तर मानवी निष्काळजीपणाने असा काही घाला घातला की अवघ्या काही तासात अर्धे गाव श्मशानवत झाले आहे. भिवापूरपासून 15 किलोमीटर अंतरावरील धामणगाव विद्यामंदिर येथे शनिवारी दिनांक 2ला सायंकाळी 6:30 वाजता लागलेल्या भीषण आगीत तब्बल 50हून अधिक घरे जळून खाक झाली. या आगीत अंगावरच्या कपड्यांनिशी अनेक कुटुंबे उघड्यावर आली आहे. प्राप्त माहितीनुसार गावालगतच्या शेतात कोणीतरी कचरा जाळण्यासाठी वणवा पेटवला होता. दिवसभर धुमसत असलेल्या या आगीने सायंकाळी 6:30च्या सुमारास रौद्र रूप धारण केले आणि वाऱ्याच्या वेगाने ही आग शेतालगत असलेल्या रुपेश रामटेके यांच्या घराला लागली. पाहता पाहता आगीच्या लोळांनी संपूर्ण वस्तीला आपल्या कवेत घेतले. घरांना लागून असलेली घरे आणि उन्हाळ्यामुळे वाळलेला पालापाचोळा यामुळे आगीने काही क्षणातच तांडव सुरू केले. आग विझविण्यासाठी उमरेड, भिसी, चिमूर, धामभीड या तालुक्यातून अग्निशामक यंत्रणेची मदत घेण्यात आली. सुरुवातीला छोट्या 2 अग्निशामक दलाच्या गाड्या आग विझविण्यासाठी आल्यानंतर त्यांना पाणी संपल्यानंतर 5 किलोमीटर अंतरावरून पांढरवाणी या गावातून पाणी आणावे लागत होते. त्यामुळे आग विझविण्यात मोठा विलंब लागला. रात्री उशिरापर्यंत गावातील अनेक घरांमध्ये आग धुमसत होती. दरम्यान या आगीमुळे रस्त्यावर आलेल्या कुटुंबांना प्रशासनाने ताबडतोब मदत करावी अशी या प्रसंगी मागणी केली आहे. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com.